नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते उन्हाळ्यासाठी बटाट्याचे चिप्स बनवते। हे मी घेतलेले 1 किलो बटाटे, ह्याला धुवून घेतलेले आहे स्वच्छ। असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे। आता सध्या उन्हाळा असल्यामुळे नवीन बटाटा आलेला आहे मार्केटला आणि चिप्स खूप छान पांढरे शुभ्र होतात। आता मी स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहे। आपण आता ह्याची साल काढून घेऊ आपण। बघा हे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आणि परत स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा बटाटा। हे सगळे बटाटे असेच साल काढून घ्यायचे। आता तुम्हाला आहे ना मी एक बटाटा खिसून दाखवते, आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत। हे आपली खिसणी घेतलेली आहे बटाटे खिसायची, आपली चिप्स बनवायची। हे बघा हे अशा पद्धतीने आपण चिप्स बनवून घेऊ। हे बघा बघा किती छान चिप्स झालेले हे बघा आपले। बघा मी अशा पद्धतीने सगळे चिप्स आहे ना बनवून घेतलेले आहे। हे बघा आपण आहे ना मस्त याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि केव्हा भी आहे ना चिप्स चालू सकाळी जर खिसून बनवलं ना तर एकदम पांढरे शुभ्र चिप्स येतात आणि उन्हाळाभर आपले वर्षभर टिकतात उन्हाळ्यामध्ये। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने। बघा मी आता इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आहे ना चवीनुसार थोडंसं मीठ टाकू। हे बघा आणि मीठ कमीच टाकायचं आपल्या चिप्स मध्ये, कारण वाळल्यानंतर ते खरट लागतात, त्याच्यामुळे मीठ कमीच पाहिजे। आपलं पाणी उकळलेलं आहे बघा आणि माझी चिप्स खिसायची खिसणी इतकी छान आहे ना, किती छान चिप्स झालेले आपलं। हे बघा आता आपण हे चिप्स आहे ना ह्याच्यामध्ये सोडून देऊ आपण उकळत्या पाण्यामध्ये आणि हे ना पाण्यामध्ये फक्त आहे ना एक 5 ते 7 मिनिटं चांगलं ह्याला उकळून घ्यायचं। 2 उकळीला जरी आपण चिप्स उकळून घ्यायचे, मग नंतर आहे ना गॅस बंद करून एक 5 मिनिटं झाकण ठेवून लगेच काढून घ्यायचे। लगेच आपले बटाटे पाण्यामध्ये छान उकळतात। बघा आपले चिप्स आहे ना पाण्यामध्ये खूप छान उकळले आणि हे बघा किती पटकन शिजलेले। हे बघा आपण आहे ना हे चिप्स हात घ्यायचे आपले चमच्यामध्ये आणि एकदा चेक करायचे। किंचित त्याच्यामध्ये समजा आपण थोडंसं असं बोटाने दाबलं ना तर समजायचे आपले चिप्स हे झालेले आहे। आता आपण हे गॅस बंद करून आहे ना 1-2 मिनिटं पाण्यात ठेवून आपण हे काढून घेऊ। आपण आता आपले 2च उकळीला चिप्स शिजलेले आहे आणि आपले चिप्स आहे ना चांगले वाफून झाल्यावर याचा कलर पण बदलतो आणि चालू खिसून जर आपण चिप्स बनवले ना तर खूपच छान आणि पांढरे शुभ्र चिप्स होतात। आपण अशा पद्धतीने हे चिप्स चांगले उकळून घेतलेले आहे। बघा आपण आता आहे ना बाहेर कॅरी बॅगवर उन्हामध्ये ह्याला वाळून घेऊ आपण आता चांगले। बघा आपले चिप्स आहे ना उन्हामध्ये वाळून झालेले, किती छान आहे बघा, एकदम पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहे। बघा आपल्याकडे कॅरी बॅग जरी नसेल ना साडीवर जरी आपण वाळवलं ना तर खूप छान वाळतात आणि पटकन निघतात साडीवर पण। किती भारी चिप्स झालेले, तुम्ही अशा पद्धतीने आहे ना चिप्स करून बघा आणि वर्षभर टिकणारी वस्तू आहे। आता सध्या नवीन बटाटा चालू आहे मार्केटला। मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।